हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघूयात कोकण महोत्सव यात्रा जी बदलापूरमध्ये भरली होती. तर त्याचे काही क्लिप्स माझ्याकडे आहेत जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर या यात्रेमध्ये मी मधूनच सुरुवात केलेली ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायला खूप रश असल्यामुळे. तर मी मागे आली होती तर इकडे काही खाण्याचे स्टॉल्स होते जिथे भरपूर प्रकारचे वेगवेगळे फिश बनवले होते त्यांनी, स्पेशली कोकणी मालवणी स्टाईलमध्ये. त्याचे प्राइजेस आणि टॅग त्यांनी समोर लावले होते डिशेस बनवून. तिथे मटन वडे होते, चिकन वडे होते, त्याच्यानंतर सुरमई थाली, बांगडा थाली, पापलेट थाली, प्रॉन्स थाली, किमा पाव, भुर्जी पाव, मटन पाव, कलेजी पाव, असं वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस तिकडे अवेलेबल होते, तुम्ही बघूच शकता. आणि एवढे सुंदर डिशेस त्यांनी बनवून ठेवले होते की प्रत्येकजण जाणारा तिकडे स्टॉलमध्ये जाऊन टेस्ट करत होता. खूप वेगवेगळ्या व्हरायटीज त्यांनी ठेवल्या होत्या आणि कोकणी आणि मालवणी टेस्ट म्हटली की उत्तमच. तर तुम्ही बघू शकता इथे पुढे पण भरपूर सारे स्टॉल्स लागले होते यात्रेमुळे. काही वस्तू होत्या स्वस्त दरांमध्ये. त्याच्यानंतर भरपूर लोकांनी पापड जो असतो त्याचे स्टॉल्स लावले होते. नंतर शॉर्माचे स्टॉल्स होते. भरपूर व्हरायटीज ऑफ खाण्याचे प्रकार्स होते, तुम्ही इथे बघूच शकता. त्याच्यानंतर फिंगर रोल्स म्हणून होतं एक चाट कॉर्नर, ते पण खूप छान होतं. मंचुरियनचे स्टॉल लागलेले, भरपूर सुंदर सुंदर स्टॉल लागलेले होते. आईस्क्रीमचे स्टॉलसुद्धा लागले होते. छान होती यात्रा, मस्त छोटीशी यात्रा होती, मस्त होती. या यात्रेमध्ये भरपूर व्हरायटीज ऑफ प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळाले, स्पेशली खाण्याचे. आणि इथे काही खेळसुद्धा होते, रिंग्सचे वगैरे, प्राईज जिंकण्यासाठी मस्त होते. मला छान वाटलं बघून. त्यानंतर मी पुढे आल्यानंतर बघितलं तर छोट्या मुलांसाठी भरपूर सारे पाळणे तिथे लावले होते, ते तुम्ही बघूच शकता. भरपूर सारे राईड्स होते, भरपूर पाळणे लावले होते. आणि पुढे गेल्याबरोबर इथे त्यांनी लावणीचा कार्यक्रम ठेवला होता मनोरंजनासाठी. एवढ्या सुंदर सुंदर लावण्या सादर केल्या त्यांनी. मी काही रेकॉर्ड्स केले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता इथे कॉपीराईट्स लागल्यामुळे मी गाण्यांचे आवाज ह्याच्यामध्ये शो करून तुम्हाला दाखवू नाही शकत, पण उत्तम लावणी प्रदर्शन त्यांनी केलं. खूप सुंदर वाटलं पाहायलासुद्धा. अशाच प्रकारे हा कोकणी महोत्सव खूप छान सादर झाला. आता अशाच प्रकारे आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.